नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. नागरी सहकारी बँका व सहकारी पतसंस्था मतदारसंघातून शिवराम लुटे यांचा दमदार उमेदवारी अर्ज दाखल. नागरी सहकारी बँका व सहकारी पतसंस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवराम लुटे यांनी आज समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवराम लुटे यांनी सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि सदस्याभिमुख करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून सहकार क्षेत्रात राजकीय हालचालीचा वेग आला आहे. मी बिगर शेती मतदारसंघ ब नागरी सहकारी बँका व सहकारी पतसंस्था मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेली आहे. काय आपण कसं वाटते, काय निवडणुकीला काय आपली रणनीती आहे? मी मागील 5 वर्षापासून या बँकेचा संचालक म्हणून कार्यरत होतो याच मतदारसंघामधून, आणि मी मागीलच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाच्या बळावर आणि या सर्व मतदार बंधूच्या बळावर मी पुन्हा या निवडणुकीला सामोरं जात आहे. मागील 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या जिल्ह्यातील सर्व पगारदार पतसंस्थांचा सर्वात मोठा व्याजदराचा जो प्रश्न होता तो मी मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये निकाली काढलेला आहे. 1% व्याजदर कमी करून सर्व पगारदार पतसंस्थांना आर्थिक स्थैर्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे व सर्व पतसंस्थाचे तालुक्यातल्या जे किरकोळ प्रश्न होते, जे जिल्हा लेवलला येऊन इथं काम करावं लागत होतं, ते त्या तालुक्यामध्ये त्यांचं काम कसं होईल, त्या शाखेमध्ये होईल याच्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न केले. सर्व पतसंस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेचं आव्हान कसं वाटतं आपल्याला? काही आव्हान नाही आहे. कोणी उमेदवार माझ्यासोबत, मी केलेल्या कामा माझ्या मतदाराच्या और माझा 5 वर्षामध्ये सातत्यानं जो संपर्क आहे मतदाराचा आणि माझा, त्या बळावर मला माझ्या तुलनेमध्ये कोणीही तुल्यबळ उमेदवार नाही आहे आज घडीला.